नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. जंगल. बघा या ठिकाणी शब्द आहे जंगल, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा, विपिन हा शब्द जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अहंकारचा बघा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? बघा, अहंकारचा विनम्रता बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले या ठिकाणी? हृदयाला द्रावित करणारे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हृदयाला द्रावित करणारे म्हणजे हृदयद्रावक असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 काय विचारलाय. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. सगळीकडे बघा सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा, घरोघरी मातीच्या चुली, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले? सळो की पळो करणे. सळो की पळो करणे म्हणजे काय असतो? अतिशय हैराण होणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अक्का अण्णा. अक्का अण्णा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अक्का अण्णा बघा हे शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. मधुर, देव, कुशल, वकिली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा. वकील, वकिली, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हा शब्द काय आहे? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. बघा अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. याचं योग्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा, ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो रीती भूतकाळाचं वाक्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. तुला नोकरी लागली का? तुला नोकरी लागली का? बघा अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. याचं बघा कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? तुला नोकरी लागली का? बघा शेवटी या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह काय, म्हणजे कोणतं असेल? प्रश्नार्थक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा परिसर अभ्यास आणि बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची बघा PDF आहेत. बघा या ठिकाणी सामाजिक शास्त्र असेल, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. देवाला. देवाला या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाला. बघा देवाला बघा ला प्रत्यय आहे. सला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ऑप्शन क्रमांक बघा चतुर्थी विभक्ती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महादेव. बघा महादेव या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. केशव कुमार. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. केशव कुमार म्हणजेच कोणते कवी होय? प्रल्हाद केशवात्रे यांना आपण केशव कुमार या नावाने ओळखतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भाऊ बहीण. भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे?
भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग यायला पाहिजे? बघा स्त्रीलिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. आंबा, गाय, घर, जावा. अनेक वचनी शब्द कोणता आला पाहिजे? जावा. जावा बघा हा शब्द काय आहे? अनेक वचनी शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जंगल. बघा आनंद, कानन, तिमीर, प्रमोद. बघा प्रमोद म्हणजे प्रमोद, तोष, हर्ष हे आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी जंगल विचारले आपल्याला. जंगलचा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा कानन हा शब्द काय असेल? जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अल्लड. अल्लडचा विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे? अल्लडचा पोक्त बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले? कधीही नष्ट न होणारे. कधीही नष्ट न होणं म्हणजे काय असतो? शाश्वत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुष्काळामध्ये 13वा महिना अशा बघा प्रकारचे एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुष्काळामध्ये 13वा महिना. मग यामध्ये काय याचं उत्तर काय असेल? आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. मग या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले? खडा टाकणे. खडा टाकणे म्हणजे काय असतो? अंदाज घेणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? 4 शब्द आहेत. बघा गोड, गोडवा, मोठा, मोठेपणा, चतुर, चतुराई, शहाणा. म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 यायला पाहिजे. शहाणा बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे. बघा कोणता काळ असेल? आता सर्वांनी सांगायचं आहे. मी चित्रपट पाहिला आहे म्हणजे या वाक्यामध्ये बघा क्रिया ही पूर्ण आहे. म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देवा मला भारताचा पंतप्रधान कर. या वाक्याचा प्रकार कोणता असेल? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी आहे का? आज्ञा आहे का वाक्यामध्ये? बघा सर्वांनी सांगायचे देवा मला भारताचा पंतप्रधान कर. या ठिकाणी स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी वाक्य बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मन्वंतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मन्वंतर. मन्वंतर या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द कोणता आहे? विवाहात. विवाहात त या ठिकाणी प्रत्यय लागलाय. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सर्वांनी सांगायचं आहे त इ आ. बघा हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग ज्याला तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा तोंडपाठ. बघा तोंडपाठ, तोंडाने पाठ, तोंडपाठ या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? तत्पुरुष आहे का? कर्मधारय आहे का? अवयभाव आहे का? तोंडपाठ बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी वाघाला ठार केले अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल? हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य, कर्मणी प्रयोगाचं वाक्य, भावे प्रयोग यापैकी नाही. बघा त्यांनी वाघाला ठार केले बघा हे वाक्य भावे प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची बघा, मुलगा मुलगी बघा बरोबर आहे. कवी कवयित्री बरोबर आहे. बोका भाटी बघा बरोबर आहे. श्रीमान श्रीमान श्रीमती यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी विचारले एकाच प्रकारचे शब्द बघा वाक्यामध्ये एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एकाच वेळी बघा वाक्यामध्ये एका पाठोपाठ बघा त्याच प्रकारचे बघा शब्द येत असतील वाक्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? स्वल्प विराम. बघा स्वल्प विराम या प्रकारचे या ठिकाणी आपण विरामचिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक पक्ष्यांचा घोळका, ताटवा, थवा, गर्दी. बघा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.
आणि बघा ज्यांना बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी WhatsAppवर या ठिकाणी मेसेज करू शकता.